गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं विविध डिफरंट मीडियम्समध्ये साऊंडची वेलोसिटी किती आहे, त्याची एक्झाम्पल्स पण बघितली. सी वॉटरमध्ये किती आहे, गॅसेसमध्ये किती आहे, सॉलिड स्टेटमधले एक्झाम्पल्स बघितले. आता आपण बघणार आहोत वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम, म्हणजे वायूच्या माध्यमामध्ये साऊंडची म्हणजे ध्वनीची वारंवारता किती असते आणि ती कशी कमी जास्त होते हे आपण बघणार आहोत. सो हिअर द वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम डिपेंड्स ऑन द फिजिकल कंडिशन्स लाईक टेम्परेचर, डेन्सिटी अँड मोलॅक्युलर वेट. सो वेलोसिटी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची, गॅसेस म्हणजे वायू माध्यमातील ध्वनीची जी वारंवारता आहे ती 3 फिजिकल कंडिशन्सवर डिपेंड आहे. पहिली आहे ते टेम्परेचर म्हणजे तापमान, दुसरी आहे ते घनता म्हणजे डेन्सिटी आणि तिसरी आहे ते मोलॅक्युलर वेट म्हणजे वस्तुमान. तर बघूयात आपण की या 3 प्रकारांमुळे जी साऊंडची वेलोसिटी आहे गॅसेसमध्ये ती कशा प्रकारे कमी जास्त होते हे आपल्याला दिसून येईल. तो फर्स्ट हिअर टेम्परेचर. फर्स्ट फिजिकल कंडिशन इज अ टेम्परेचर. त्याला आपण कॅपिटल टी असं डिनोट करतो. सो हिअर द वेलोसिटी ऑफ द साऊंड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. सो इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द वेलोसिटी ऑफ साऊंड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. म्हणजे साऊंड ऑफ वेलोसिटी ही जी टेम्परेचर कशावर आहे तर तापमानाच्या वर्गमूळावर ती डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. सो दिस मीन्स दॅट इन्क्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स डबल्स द वेलोसिटी. म्हणजे टेम्परेचर जेव्हा जेव्हा इन्क्रीज होईल, टेम्परेचर विल इन्क्रीजेस, तर वेलोसिटी ही 4 पटीने वाढेल, 4 टाइम्स डबल. हे कशामुळे शक्य झालं तर बघा, जर आपण वेलोसिटी ऑफ साऊंड हे गॅसियस स्टेटमध्ये बघितलं आणि गॅसियस स्टेटमध्ये बघताना जर आपण त्याच्यावर तापमानाचा परिणाम बघितला म्हणजे टेम्परेचरचा काय परिणाम होतो गॅस मीडियममध्ये वेलोसिटीजवर, तर आपल्या असे लक्षात आलं की जी वेलोसिटी आहे साऊंडची ती टेम्परेचरच्या वर्गमूळाच्या दुप्पट असते. त्यामुळे काय होतं, जेव्हा जेव्हा गॅसेस मीडियममध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं किंवा वाढत जातं तेव्हा तेव्हा ही जी वेलोसिटी आहे ती 4 पटीने वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणून असं म्हटलेलं आहे द वेलोसिटी ऑफ साऊंड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. आणि ते अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे व्ही इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. म्हणून जेव्हा जेव्हा गॅसियस स्टेटमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा तेव्हा जी वेलोसिटी आहे किंवा ध्वनीची जी वारंवारता आहे ती 4 पटीने आपल्याला वाढलेली दिसून येते. तर हा होता पहिला इफेक्ट जो आपल्याला गॅसेस मीडियममध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरा आहे डेन्सिटी, जी आपण पी कॅपिटल पी मध्ये लिहितो. तर बघा, द वेलोसिटी ऑफ साऊंड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ अ डेन्सिटी. आता हे जसं डिरेक्टली प्रपोर्शनल आहे तसं इथं हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि ते आपण कसे लिहिणार 1 × स्क्वेअर रूट ऑफ पी. नाव हिअर सो इन्क्रीजिंग द डेन्सिटी 4 टाइम्स रिड्यूसेस द वेलोसिटी ऑफ हाफ इट्स व्हॅल्यू. सो डेन्सिटी इन्क्रीजेस 4 टाइम्स, वेलोसिटी विल हाफ. म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा गॅसेस मीडियममध्ये जी डेन्सिटी आहे ती जर 4 पटीने वाढली तर ध्वनीची जी वारंवारता आहे ती तिच्या निम्म्या पटीने कमी होते. म्हणजे जर वारंवारता किंवा जर घनता म्हणजे डेन्सिटी ही 4 पटीने वाढली तर गॅसेस मीडियममध्ये जी ध्वनीची वारंवारता आहे ती तिच्या अर्ध्या पटीने कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जर डेन्सिटी 4 पट असेल तर वेलोसिटी ही 2 पटच आपल्याला दिसून येते. म्हणजे बघा, पहिलं जे आपण टेम्परेचर बघितलं
टेम्परेचरमध्ये काय होतं, दॅट वेलोसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. म्हणून इथं जेव्हा जेव्हा गॅसेस मीडियममध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा वेलोसिटी 4 पटीने वाढली जाते. परंतु डेन्सिटीमध्ये तसं नाही आहे. डेन्सिटीमध्ये वेलोसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. सो जेव्हा जेव्हा गॅसेस मीडियममध्ये डेन्सिटी ही 4 पटीने वाढली जाते तेव्हा वेलोसिटी ही तिच्या अर्ध्या पटीने कमी होते. म्हणजे जर डेन्सिटी ही 4 पट असेल तर वेलोसिटी ही फक्त 2 पट आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा आहे मोलॅक्युलर वेट. मोलॅक्युलर वेट त्याला आपण कॅपिटल M न लिहितो. सो द वेलोसिटी ऑफ साऊंड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द मोलॅक्युलर वेट. हे सुद्धा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग त्यामध्ये काय होणार बघा, दस इन्क्रीजिंग द मोलॅक्युलर वेट 4 टाइम द रिड्यूसेस द वेलोसिटी टू हाफ इट्स वॉल्यूम. मोलॅक्युलर वेट increases 4 times, then velocity is half of the value. म्हणजे बघा, जर मोलॅक्युलर वेट हे 4 पटीनं वाढलं, सेम डेन्सिटी सारखंच आहे. जर गॅसेस मीडियममध्ये एखाद्या मोलॅक्युलर वेट जर 4 पटीनं वाढलं तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे ध्वनीची वारंवारता आहे ती आहे त्या किमतीपेक्षा सुद्धा कमी होते. जसं मी मगाशी म्हणाले, जर डेन्सिटी 4 पट असेल तर ध्वनीची वारंवारता ही 2 पट असते. तशाच प्रकारे जर मोलॅक्युलर वेट हे 4 पटीनं वाढलं तर ऑटोमॅटिकली ध्वनीची जी वारंवारता आहे ती 2 पटीनं कमी होते, आहे त्या किमतीपेक्षा कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे हे जे 3 घटक आहेत, टेम्परेचर, डेन्सिटी आणि मोलॅक्युलर वेट, हे गॅसियस स्टेटमध्ये जी वेलोसिटी आहे, जी ध्वनीची वारंवारता आहे, तिच्यावर आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करणारे दिसून येतात. त्यानंतर आपण बघणार आहे ऑडिबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाउंड. म्हणजे आपण म्हणतो श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातील ध्वनी, हे आपण आता बघणार आहोत. तर त्यातलं बघा, ऑडिबल, इन्फ्रासाउंड अँड अल्ट्रासाउंड. ऑडिबल साउंड, इन्फ्रासाउंड अँड अल्ट्रासाउंड. आता ऑडिबल म्हणजे काय, जे आपल्याला ऐकू शकतो, आपण जो आवाज ऐकू शकतो त्याला आपण ऑडिबल साउंड असे म्हणतो. सो द लिमिट्स ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर आर 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. म्हणजे बघा, लिमिट ऑफ ह्युमन इयर, आपली मानवी कानाची आवाज ऐकण्याची मर्यादा किती आहे, तर ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढीच आहे. 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त हर्ट्जचा आवाज आपण ऐकू शकत नाही. त्याचा आपल्याला त्रास होतो, आपलं डोकं दुखू लागतं, गरगरतं, चक्कर येण्याची शक्यता असते किंवा आपण बेशुद्धसुद्धा पडू शकतो. त्यामुळे आपली जी मानवी कानाची जी मर्यादा आहे, म्हणजे आपण एका लेवलपर्यंतच आवाज ऐकू शकतो, तर त्याच्या आवाजाची लेवल किती असली पाहिजे, तर इट इज मिनिमम 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. सो दॅट इज द ह्युमन इयर कॅन हिअर साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सीज इन दिस रेंज. आणि फक्त याच 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या रेंजमधलाच आवाज मानव म्हणजे आपला मानवी कान ऐकू शकतो. त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी आवाज आपण ऐकू शकत नाही. सो दिस साऊंड्स आर कॉल्ड ॲज अ ऑडिबल साऊंड. आणि जो आवाज या रेंजमधला असतो किंवा या रेंजमधला जो आपण आवाज ऐकू शकतो त्यालाच आपण ऑडिबल साऊंड असे म्हणतो. म्हणजे द साऊंड रेंज बिटवीन 20 टू 20,000 हर्ट्ज, इट इज नोन ॲज अ ऑडिबल साऊंड. म्हणजेच ऐकणारा आवाज, ऐकू येणारा आवाज, त्याला आपण ऑडिबल साऊंड असे म्हणतो. ऑडिओ म्हणजे काय, तर ऐकणे. म्हणून काय, तर जो साऊंड हा 20 टू 20,000 या रेंजच्या मध्ये असतो, जो आपल्याला सहजपणे ऐकू येऊ शकतो, त्या आवाजाला आपण ऑडिबल साऊंड असं म्हणतो. देन आवर इयर कॅन नॉट बी हिअर
sound of frequency lower than 20 hertz or higher than 20,000 hertz. So sound with the frequency smaller than 20 hertz is called infrasound. Sound frequency is lower than 20 hertz. It is known as a infrasound. म्हणजे ज्या आवाजाची मर्यादा ही 20 हर्ट्झपेक्षा कमी असते, जो आवाज आपल्याला ऐकू येत नाही, त्या आवाजाला आपण इन्फ्रासाउंड असे म्हणतो. म्हणून बघा, द साऊंड फ्रिक्वेन्सी इज लोअर दॅन द 20 हर्ट्झ. म्हणजे 20 हर्ट्झपेक्षा ज्या आवाजाची मर्यादा कमी असते, जो आपल्याला सहजपणे ऐकू येत नाही, त्या आवाजाला आपण इन्फ्रासाउंड असे म्हणतो. आणि आता अल्ट्रासाउंड म्हणजे काय? साऊंड फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्झ. त्याला आपण अल्ट्रासाउंड असे म्हणतो. तर बघा, अल्ट्रासाउंड काय आहे? तर साऊंड फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी, ज्या आवाजाची मर्यादा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असते, जो आवाज मानवाला ऐकून घेण्याची क्षमता नसते, त्या आवाजाला आपण अल्ट्रासाउंड असे म्हणतो. So the dog, mouse, bat, dolphin to have a special ability to hear the infrasounds. तर हा जो इन्फ्रासाउंड्स आहे, ज्याची मर्यादा 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे, तो आवाज मानवाला ऐकू येत नाही, आपल्याला ऐकू येत नाही. परंतु जे प्राणी आहेत, उंदीर, कुत्रा, वटवाघूळ किंवा डॉल्फिन यासारखे जे प्राणी आहेत, ते 20 हर्ट्झपेक्षा कमी असलेला आवाजसुद्धा व्यवस्थितपणे ऐकू शकतात. म्हणून आपल्याला एखाद्या घटनेची जाणीव होण्याआधी या प्राण्यांना त्या घटनेची किंवा त्या आवाजाची जाणीव झालेली असते. त्यामुळे कधीकधी ते विचित्र असा बिहेव करताना आपल्याला दिसून येतात, कारण इतक्या कमी आवाजाची मर्यादा असलेले आपल्याला ऐकू येत नाही, परंतु त्या प्राण्यांना ते आवाज सहजपणे ऐकू येऊ शकतात. सो दस दे कॅन सेन्स सम नॉईज विच आर इनऑडिबल टू अस. म्हणूनच ते काही असे आवाज ऐकू शकतात जे आपल्याला ऐकू येत नाहीत. चिल्ड्रन अंडर 5 years of age and some creatures and insect can hear waves with the frequency up to 25 kilohertz. म्हणजे काही 5 वर्षाखालील जी लहान मुले आहेत किंवा काही अशा गोष्टी आणि असे किडे आहेत जे 25 किलोहर्ट्झपेक्षा सुद्धा जास्त आवाज असलेली किंवा तिथपर्यंतची मर्यादा असलेले आवाज सहजपणे ऐकू शकतात. त्यामध्ये बघा, उंदीर, वटवाघळे, डॉल्फिन हे काय करतात? तर ते अल्ट्रासाउंड प्रोड्यूस करतात. म्हणजे ज्या आवाजाची तीव्रता ही 20,000पेक्षा जास्त आहे, असे आवाज उंदीर, वटवाघूळ किंवा डॉल्फिन हे काढत असतात, तयार करत असतात, निर्माण करत असतात. नाव द युजेस ऑफ अल्ट्रासॉनिक साऊंड. तर या अल्ट्रासॉनिक साऊंडचा युजेस काय आहे ते आपण बघूयात. सो हियर अल्ट्रासाउंड युजेस, त्याचे युजेस इथे लिहिते मी. फर्स्ट, फॉर कम्युनिकेशन बिटवीन शिप्स ॲट सी. कम्युनिकेशन बिटवीन शिप ॲट सी म्हणजे समुद्रामध्ये जी जहाजे हरवलेली आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचं, कम्युनिकेशन करण्याचं काम आपण अल्ट्रासाउंडच्या मदतीने करतो. त्यानंतर जॉईन प्लास्टिक सरफेस टुगेदर. जॉईन प्लास्टिक सरफेस, प्लास्टिकचा पृष्ठभाग जोडण्यासाठी सुद्धा आपण अल्ट्रासाउंडचा वापर करतो. त्यानंतर टू स्टरिलाइज लिक्विड्स लाईक मिल्क. स्टरिलाइज लिक्विड्स लाईक मिल्क टू किल बॅक्टेरिया. Then in echocardiography, to obtain internal organs or sonography. In sonography, to locate cracks and fault in metals.
to locate cracks and fault in metal. So these are the different uses of ultrasound. अल्ट्रासाऊंड जो आहे त्याची मर्यादा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असते, त्यामुळे तो आपण व्यवस्थितपणे ऐकून घेऊ शकत नाही, परंतु त्याचे आपल्याला अनेक उपयोग होतात. पहिला जो आहे, जी समुद्रामध्ये जहाजे, प्रवासी जहाजे असतात किंवा मालवाहतूक जहाजे असतात किंवा जी रस्ता चुकलेली जहाजे असतात, त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी आपण अल्ट्रासाऊंडचा वापर करतो. त्यानंतर जे प्लॅस्टिकचे जे पृष्ठभाग आहेत ते एकमेकांना जोडण्यासाठी या साऊंडचा उपयोग होतो. तसेच दुधासारखे पदार्थ स्टरिलाइज करून ते खूप दिवसापर्यंत टिकून राहण्यासाठी, त्यांच्यातील बॅक्टेरिया किल करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो. त्यानंतर इकोकार्डिओग्राफीमध्ये हार्टबीट याचा वापर केला जातो. हार्टबीट चेक करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तसेच सोनोग्राफीमध्ये आपले जे बॉडी पार्ट्स आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपण अल्ट्रासाऊंडचा वापर करतो. आणि त्यानंतर जे मेटल्स असतात, जे मेटल्सचे ब्लॉक्स असतात, त्याच्यामध्ये काही क्रॅक्स म्हणजे त्याच्यामध्ये काही चिरा, भेगा नाही आहे, त्याच्यामध्ये कोणता फॉल्ट आहे की नाही हे शोधण्यासाठी सुद्धा आपण अल्ट्रासाऊंडचा वापर करत असतो. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ द अल्ट्रासाऊंड.